नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे. आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत आहे. आज आपण 125 सबस्क्रायबर एका दिवसात पूर्ण केल्याच्या आनंदात छोले भटुरे बनवत आहोत. भटुरे टम्म फुगण्यासाठी आज आपण काही टिप्स सांगणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. मी येथे छोले भिजवून घेतलेले आहे. ते ओव्हरनाईट भिजवलेले आहेत. वजनी 125 ग्रॅम इतके छोले घेतलेले आहे. हे पहा, छानपैकी छोले भिजलेले आहे. आता आपण स्वच्छ एका पाण्याने धुवून छोले कुकरमध्ये टाकणार आहोत. सर्व छोले शिजवण्यासाठी कुकरमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये 1 ते सव्वा ग्लास इतके पाणी घालणार आहे. त्यानंतर 2 इंच दालचिनी घातलेली आहे. त्याचबरोबर 3 ते 4 तेजपान टाकलेले आहेत. 2 वेलची, हिरवी वेलची अशी फोडून घ्यायची आहे. बोटाने थोडी प्रेस करायची आहे व त्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर चवीनुसार थोडेसे मीठ ॲड करायचे आहे. आता आपण कुकरला व्यवस्थित असे झाकण लावून घेणार आहोत. गॅसच्या मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत व 2 शिट्ट्या लो फ्लेमवर काढून घ्यायच्या आहेत. अशा एकूण कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण भटुरे बनवण्यासाठी 2 कप मैदा घेतलेला आहे. आपण मैद्याच्या ऐवजी 1 कप गव्हाचे पीठ देखील घेऊ शकता. 1 कप मैदा देखील घेऊ शकता. भटुरे बनवण्यासाठी मेजरिंग कपच्या ऐवजी आपण एखाद्या वाटीचा देखील वापर करू शकता. पाव कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. ते सर्व असं व्यवस्थित चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचे आहे. भटुरेचे पीठ भिजवण्यासाठी शक्यतो पसरट परातच घ्या. चवीनुसार मीठ घालणार आहोत. 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. ही ऑप्शनल आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. 1/3 दही घेतलेले आहे. आपल्याकडे मेजरिंग कप नसेल तर आपण हा मोठ्या चमच्याने 4 चमचे इतके दही घेतलेले आहे. आता हे सर्व असे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा पूर्णपणे पिठाला लागल्या गेला पाहिजे. त्यानंतर आपण थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत. पोळीच्या पिठासारखं आपण जास्त हे पीठ प्रेस करून मळायचे नाही. हे अगदी अल्हाद हाताने मळायचे आहे. हे पीठ अगदी हलक्या हलक्या हाताने असे मळायचे आहे. आता ह्या स्टेजला 1 चमचा साजूक तूप घालूया. पुन्हा हे पीठ छान असे मळून घ्यायचे आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं हे पीठ चांगलं असं दोन्ही हाताने मस्त मळून घ्यायचे आहेत. आपण आता 1-2 चमचे पुन्हा थोडेसे पाणी टाकून हे व्यवस्थित असे मळून घेणार आहोत. साजूक तूप टाकल्यामुळे हल्दीराम स्टाईल भटुरे तयार होणार आहे. हे पहा, भटुरे पूर्णपणे टम्म फुगण्यासाठी आता हे पीठ आपण 1-2 वेळेस असं परातीवर आपटणार आहोत. हीच एक महत्त्वाची टिप्स आहे. अशामुळे भटुरे एकदम टम्म फुगले जातात. पुन्हा आपण 1 चमचा त्यावर तेल लावून घेणार आहोत. पूर्ण पिठाला तेलाने कोटिंग करून घ्यायचे आहे. तेल लावल्यानंतर पुन्हा 5 मिनिटं हा गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. हे पहा, या तयार झालेल्या पिठावर आता आपण एक कॉटनचा कपडा ओला करून 2 तासाकरता रेस्टला ठेवणार आहोत. छोले बनवण्यासाठी आपण आता ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 इंच आलं कट करून घेतलेले आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठापैकी कट करून घेतलेला आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे.
एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेले आलं, लसूण व कट केलेला कांदा आपण ग्राइंड करून घेणार आहोत। कुकर आता थंड झाल्यावर त्याचे झाकण काढून घ्यायचे आहे। हे पहा, छोले असे मस्तपैकी शिजलेले आहे। आता आपण एका चमच्यामध्ये थोडेसे छोले घेऊन बघणार आहोत की ते कशा प्रकारे शिजले गेलेले। हे पहा, दोन्ही बोटामध्ये छोले प्रेस केलात व्यवस्थित असा शिजले गेलेला आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। हे पहा, तेल चांगले गरम झाले की आपण आलं, लसूण व कांद्याची प्युरी करून घेतलेली आहे ती आता घालत आहोत। 5 मिनिटं तेलामध्ये असे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने फ्राय करून घ्यायचे आहे। 5 मिनिटानंतर ग्रेव्हीला असा थोडासा गोल्डन कलर आलेला आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता। याची फ्लेम ही मीडियमच अशी राहू द्यायची आहे। स्टेजला टोमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत। आता आपण हे सर्व असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। 5 मिनिटानंतर या ग्रेव्हीला पूर्णपणे कडेने असे तेल सुटलेले दिसते आपल्याला। हे पहा, आता आपण पाव चमचा हळद घालणार आहोत। 1 चमचा धना पावडर ॲड करणार आहोत। त्याचबरोबर घरगुती बनवलेला काळा मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे। लाल तिखट अर्धा चमचा घेतलेले आहे। आपण हे सर्व मसाले चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे परतून घेणार आहोत। तुम्ही मसाल्याचे प्रमाण कमी जास्त देखील करू शकता। 1 चमचा छोले मसाला घेतलेला आहे। आपण आपल्या आवडीनुसार छोले मसाला घेऊ शकता। यामध्ये आपण 1 चमचा काश्मीरी मिरची घेतलेली आहे। सर्व मसाले असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आपण छोले शिजवताना मीठ घातले होते, त्यामुळे आता थोडेच मीठ ॲड करायचे आहे। थोडेसे पाणी घ्यायचे आहे 2 ते 3 चमचे। पुन्हा मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये आपण शिजवलेले छोले ॲड करणार आहोत व व्यवस्थित असे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत। सर्व मसाले व छोले एकजीव व्हायला हवे। त्यानंतर आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहोत। हे पहा, आपल्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। हे पहा, भाजीला तर छानपैकी अशी 1 उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम यात लोच राहू द्यायची आहे। भाजीला 1 उकळी आल्यानंतर गॅस बंद करू शकता। 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भटुरेचे पीठ हे छानपैकी असे भिजलेले आहे। या पिठाच्या आता आपण लाट्या बनवून घेणार आहोत। हे पहा, आपल्याला हव्या त्या साईजमध्ये, हव्या त्या आकारामध्ये। कोरड्या मैद्यामध्ये आता आपण ही लाटी डीप करून घेणार आहोत। मैद्यामध्ये डीप केल्यानंतर आता आपण ही लाटी पोळपाटावर अशी लाटून घेणार आहोत। मी ह्या लाटीला गोलच आकार दिलेला आहे, तर आपण आपल्या आवडीनुसार या लाटीला आकार देऊ शकता। आपल्याला हवा असल्यास आपण लंबगोल देखील आकार देऊ शकता। भटुरा लाटताना हे तुम्ही पाहू शकता, जास्त जाडही नाही व जास्त पातळही लाटायचं नाही, असं मीडियममध्ये लाटून घ्यायचं आहे। तेल चांगले गरम असताना हा भटुरा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही मोठीच राहू द्यायची आहे। हे पहा, आपला भटुरा एका बाजूने असा टम्म मस्तपैकी फुगलेला आहे। आपण आता पलटी करून घेणार आहोत। हे पहा, दुसऱ्या बाजूने देखील भटुरा असा मस्तपैकी तळून झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व भटुरे तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली छोले भटुऱ्यांची थाली तयार आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता। तर कशी वाटली ही माझी रेसिपी? तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही रेसिपी सर्वांनी शेअर करा। धन्यवाद मैत्रिणींनो।